एकीकडे लोकसभा निवडणुकांनी तर दुसरीकडे आसमानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। गुरुवारी दुपारनंतर वडवणी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले। पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले। मात्र सध्या निवडणुका सुरू असल्याने बहुतेक प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकांमध्ये गुंतलेत। त्यामुळे नुकसानीचे पंचनामे वेळेवर होतील की नाही, मदत वेळेवर मिळेल का, शेतकऱ्यांपेक्षा निवडणूक नेत्यांना महत्त्वाची वाटते का, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत। आता आपण जाणून घेऊयात गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नेमकं काय म्हणायचंय ते। काल वडवणी तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात गारपीट कधी नव्हे तेवढी गारपीट या परिसरामध्ये झाली। त्या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्याचं भयानक नुकसान, याच्या अगोदर कधीच एवढं नुकसान झालं नाही तेवढं नुकसान या गारपिटामुळे शेतकऱ्याचं झालेलं आहे। आता मागणी काय आहे? हे तर शासनाने तात्काळ यांचे पंचनामे करून या भयभीत झालेल्या सर्व डोंगर पट्ट्यातील शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी या सर्व परिसरातील शेतकरी बांधवांची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत। काय काय नेमकं नुकसान झालं तर तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आहे, डोंगर पट्ट्यामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेले, फळबागाचं नुकसान झालेलं आहे, ज्वारीचं, बाजरीचं, त्याचबरोबर आंब्याचं, टरबुजाचं नुकसान झालेलं आहे। आमची राज्य सरकारकडे आणि प्रशासनाकडे एवढीच मागणी की या परिसरातल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी। त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री आहेत, त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन, बांधावर येऊन पाहणी करावी। त्याचबरोबर तहसीलदारांनी आपल्या माध्यमातून स्पॉट पंचनामे करण्यात यावेत। आचारसंहिता आहे हे सर्व शेतकऱ्यांना मान्य आहे आणि प्रशासनाला पण मान्य आहे, पण शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे, डोंगरपट्ट्यातील सर्व शेतकरी असतील, फळबागाचं नुकसान झालेलं आहे, घरावरचे पत्र उडून गेलेले आहेत, आज उघड्यावर कुटुंब पडलेले आहेत, त्या कुटुंबासाठी प्रशासनाला मदत करणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्वसामान्य माणूस जगला पाहिजे। या उद्देशानं सर्व प्रशासनानं सकाळीच मी तहसीलदारांना बोललो, स्पॉट पंचनामे करून घेतले पाहिजेत। ग्रामसेवकला बोललो, BDOला बोललो की ज्यांचे घरं पत्र उडून गेलेत अशा लोकांना तात्काळ मदत प्रशासनानं केली पाहिजे, अशी मागणी माझीच नाही तर डोंगर पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्यांची आहे। आपण पाहत आहात राज्य लोकतंत्र। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।